आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत, इतके गलिच्छ आहेत, इतके गलिच्छ. आणि या नद्या बर्बाद कोण करतंय? आपणच करतोय. कशाच्या नावाखाली? धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत. चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. बरं तेही पुढे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना, झालं गेलं गंगेला मिळालं. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या, सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळामुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे. हे माझा रिपोर्ट नाही आहे. तर भातसा, पेडी, मोर, बुराई, वेल, पांझरा, सीना, काळू, वेण्णा, कोयना, पांझरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी, कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे. त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या. कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी